हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर खूपच छान असा रिव्ह्यू दाखवलेला आहे. तुम्हालासुद्धा हा रिव्ह्यू खूप आवडेल. पहिल्यांदा दवाखान्यातला सीन दाखवलेला आहे. डॉक्टर म्हणत असतात, अजिबात काळजी करू नका. मी स्वतः इन्स्पेक्टर सावंत आणि ॲडव्होकेट गडकरी यांना स्वतः माहिती देत राहीन. मी जातीने रिपोर्ट तयार करीन, असं ते डॉक्टर सांगत असतात. आणि एक तिथे वॉर्ड बॉय असतो कदम नावाचा, तो लक्ष देऊन ऐकत असतो. त्याच्यात काही गडबड होणार नाही ना, याची मी स्वतः काळजी घेईन, असं ते डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आपण पेपरवर्क करून घेऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके असं म्हणतो, शुअर म्हणतो. आणि मग कदम नावाचा जो वॉर्ड बॉय असतो त्याच्या हातातले फाईल खाली पडतात. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, कदम इकडे या असं म्हणतात. आणि हे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं ओळख करून देतात. यांना एक बोर्न टेस्ट करायची आहे परत. आणि मग ते डॉक्टर सांगतात, सुभेदार, मागच्या वेळेस जी बोर्न टेस्ट केली ना, तेव्हा त्यावेळेला हाच वॉर्ड बॉय तिथं होता कदम नावाचा. तेव्हा तो कदम म्हणतो, काय झालं? तेव्हा डॉक्टर म्हणतात, मागच्या वेळेला मागच्या टेस्टच्या वेळेस काहीतरी गडबड झाली आहे, म्हणून त्यांना ती टेस्ट पुन्हा करून घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो कदम, मला सांगा, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही टेस्ट झाली तेव्हा काही चुकीचं तर घडलं होतं का? तेव्हा संशयास्पद, काही विचित्र. तेव्हा कदम म्हणतो, विचित्र? असं काय घडणार आहे? विचित्र असं काहीच नाही, असं तो म्हणत असतो. पण त्याला खूप घाम आलेला असतो आणि तो खूप घाबरलेला सुद्धा असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढे का घाबरलात? तुम्हाला कसलं टेन्शन आले? तुम्हाला एवढा घाम का येतोय? तेव्हा तो कदम म्हणतो, मगाशीच मी त्या पेशंटचे नातेवाईक आले होते ना, ते धमकी देत होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अलीकडे असंच झालं आहे. आम्ही काय ट्रीटमेंट द्यायची हे सुद्धा पेशंटचे नातेवाईकच ठरवतात. आणि मग कोणी येऊन आमच्यावर दादागिरी करायला लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर मला लगेच फोन करून सांगा, असं अर्जंट त्या कदमला सांगत असतो. आणि मग म्हणतो की तुम्हाला जर कोणी रिपोर्ट बदला असं जर सांगायला आलं, किंवा इन्स्पेक्टर सावंत किंवा ॲडव्होकेट गडकरींना सांगा, असं अर्जुन त्या वॉर्ड बॉयला सांगत असतो. मग तर यावेळेस रिपोर्टमध्ये गडबड जर कोणी केली तर त्या माणसाला मी आयुष्यभर खडे फोडायला जेलमध्ये सडवेन, असं अर्जुन जोरात ठणकावून सांगतो. हे तो वॉर्ड बॉय ऐकतो आणि तो खूप घाबरून जातो. मग डॉक्टरला अर्जुन म्हणतो, चला मी येतो असं म्हणतो. मग अर्जुन डॉक्टर चला म्हणतो आणि मग ते रिपोर्ट करायला जातात. आणि मग कदम खूप घाबरलेला असतो. परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, माणूस म्हणून तू चांगली नव्हतीसच प्रिया, पण आई म्हणून तू किती खालच्या पातळीला जाणार आहेस. हे जे बोलतेस ना, जे आरोप करतेस ना, ते सगळं तुझ्या बाळ तुझं ऐकत आहे. हे तुझ्या लक्षात आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, उगाच माझ्या बाळाची काळजी करायचं काही कारण नाही. तेव्हा असं कसं? कोणीतरी बाळाची काळजी घ्यायला हवं ना, असं सायली म्हणते. त्याची काळजी जर घेत तू नाहीस म्हणून तर मला तर घ्यावी लागेल ना, असं म्हणत असते. आणि जे बरळत असतेस ना, ते माझ्यावर नको नको ते आरोप करतेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू ना कोर्ट आहेस ना न्यायाधीश आहेस. त्यामुळे माझ्या बाबतीत वाटेल ते निकाल लावून पार होऊ नकोस. आधीच सांगून ठेवते, माझं तोंडही उघडायला लावू नकोस. नाहीतर तुझ्या पापाचे पाडे जर वाचायला गेले ना, तर तुझ्या या मैत्रिणी आहेत ना, या मैत्रिणी समोर जर मी पाडे वाचले ना, तर त्या तुझं तोंडही बघणार नाहीत, असं सायली म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, झालं ना तुझं, चल जा त्या मुलाला भरव, त्याची काळजी करायचं ते नाटक आहे ना ते कर, निघ, असं म्हणून जोरात ओरडत असते प्रिया सायलीला. तेव्हा सायली जाऊन बसते. तेव्हा दुसरी कैदी येते आणि म्हणते, नाही प्रिया, सायली नाटक करत नाही. असं नाटक करत असेल आम्हाला तरी वाटत नाही. प्रिया, मगाशी एक लहान मुलगी आली होती सायलीला भेटायला, आणि मग ती आईच्या मायेने भेटत होती. त्यामुळेच मला असं वाटलंच नाही की कोणालाच असं वाटलं नाही की ती सायलीची मुलगी नाही. असं इतकं प्रेम तर एक आई आपल्या मुलीला करू शकते. तेव्हा प्रिया म्हणते, देवाने तोंड दिले म्हणून बोलायला हवंच का? असं काही नाही आहे. ताट वाढले ना, जाऊन गिळून घे, असं त्या कैदीला प्रिया म्हणत असते. आणि मग त्याच्यानंतर ती जाते आणि म्हणते की प्रिया, आता तुझ्याकडे ना नंतर बघते, असं म्हणते. आणि मग ती आशा हवालदार असते, ती प्रियाला म्हणते, जा तिकडे जेवून घे, तुझं ताट वाढलं आहे, असं प्रियाला सांगते. आणि मग प्रियाला
ती सीमा कॉन्स्टेबल काहीतरी खुना करते, इकडे ये म्हणून, कारण तिला कुणाचा तरी फोन आलेला असतो. आणि मग ती फोन घेऊन बाजूला जाते का कोपऱ्याला, आणि मग ती सीमा कॉन्स्टेबल फोन देते. मग प्रियाने फोन केलेला असतो राकेशला आणि सचिनला, आणि तो म्हणतो की प्रिया म्हणते अर्जुन ऑफिसला नाही, म्हणजे कुठे गेला आहे असं प्रिया म्हणते. तेव्हा सचिन म्हणतो काहीच माहिती नाही आहे. राकेशने ऑफिसमध्ये विचारलं तर कळलं तो ऑफिसमध्ये नाहीच आहे आणि आज येणार पण नाही, म्हणजे तो नक्कीच कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात असणार. हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे असं प्रिया म्हणत असते. एवढी अक्कल आहे मला, कळलं ना. अरे अर्जुन सापडला का नाही, तो बाहेर कसा गेला, बाहेर काय करायला गेला, तुम्ही बाहेर आहात ना, काय करताय. तेव्हा राकेश म्हणतो आता ते करणारच आहोत त्याचा पाठलाग आम्ही. तेव्हा प्रिया म्हणते नेहमी वराती मागून घोडा असतो तुमचा, अर्जुनचा पाठलाग करायला ते कुठे गेले हे तर माहीत असायला हवं ना असं प्रिया म्हणते. तुम्हाला कळत नाही आहे का की बाजी अर्जुन उलटून लावेल. तेव्हा सचिन रिलॅक्स प्रिया म्हणतो आम्ही पनवेलभर माणसं पाठवले, तो कुठे आहे हे लवकरच कळेल. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुनचा तो शेपूट आहे ना चैतन्य, त्याच्यावर लक्ष ठेवा. अर्जुन कुठे गेलाय त्याची हिंट त्याच्याकडूनच मिळेल, तुम्हाला हिंट नक्कीच मिळेल. आणि माहिती मिळाल्यावर त्या इन्स्पेक्टर सावंतवर पण लक्ष ठेवा. तेव्हा सचिन म्हणतो हो असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात राकेशचा फोन वाजतो आणि राकेशला फोन आलेला असतो. बोल रे असं म्हणतो राकेश. आणि मग तो फोन राकेशला एका माणसाने केलेला असतो, जो माणूस त्याने ध्यान ठेवायला अर्जुनच्या पाठीमागे ठेवलेला असतो. त्या माणसाचा फोन आलेला असतो, म्हणजे तो दवाखान्याच्या बाहेर उभा असतो आणि अर्जुनच्या गाडीवर ध्यान ठेवत असतो, म्हणजे अर्जुन सरकारी दवाखान्यात आहे असं तो सांगतो. राकेश मी त्या ठिकाणी पोहोचवतो आणि मग तो सचिनला लगेच सांगतो अर्जुनची गाडी आणि चैतन्याची बाईक सरकारी दवाखान्याच्या बाहेर आहे आणि त्यांच्यासोबत पोलिसांची गाडी पण आहे असं राकेश सचिनला सांगत असतो. आणि मग प्रियाचा फोन सुरूच असतो. प्रियासुद्धा सगळं काही ऐकत असते. प्रिया म्हणते अर्जुन तर सरकारी दवाखान्यात काय करतोय, तो बोर्न टेस्टबद्दल त्याला संशय तर राहिला नाही ना. तेव्हा सचिन म्हणतो अर्जुन आणि पोलीस सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचं दुसरं काय कारण असू शकेल असं म्हणत असतो. सचिन आणि प्रिया पटकन हॉस्पिटलमध्ये गाठ आणि त्या बोर्न टेस्टबद्दल काही चौकशी करत असेल तर त्याला थांबव. तेव्हा सचिन म्हणतो आम्ही दोघं लगेच निघतो, माझा तो माणूस तिथेच आहे, मी त्याला फोन करून सांगतो आणि तो म्हणजे आपली वाट बघत तो तिथेच थांबलेला आहे, म्हणजे आपल्याला मध्ये आत लवकर जाता येईल असं प्रिया म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणते नशीब कधीतरी लवकर डोकं चालवलास असं राकेशला म्हणत असते. आणि मग जा लवकर जा, त्यांच्यावर लक्ष ठेवा अर्जुनवर, कळलं ना असं प्रिया म्हणत असते. आणि मग तितक्यात प्रिया लपून फोनवर बोलत असते आणि पाठीमागून येते सायली. तिने पटकन मग प्रिया फोन लपवते आणि मग तिला वाटतं की सायलीने ऐकलेला आहे आणि मग ती लपवून ठेवलेला मोबाईल बघते आणि सीमा कॉन्स्टेबलला म्हणते सायलीने मी फोनवर बोलताना ऐकलं तर नसेल ना. तेव्हा ती सीमा कॉन्स्टेबल म्हणते नाही असं म्हणते आणि मग ती फोन देते आणि मग एक श्वेताला मेसेज कर, तिला म्हणावं अर्जुनवर लक्ष ठेव, तो कुठे कुठे जातो हे आपल्याला कळवत राहायला पाहिजे, कळलं असं सीमा कॉन्स्टेबलला म्हणत असते. आणि मग ती सीमा कॉन्स्टेबल जाते आणि मग आता परत दवाखान्यातला सीन दाखवलेला आहे. सगळेजण हॉलमध्ये येतात, अर्जुन, चैतन्य आणि सावंत. आणि मग ते डॉक्टर म्हणतात तुम्ही इथेच थांबा, मी आतमध्ये जातो असं म्हणतात. आणि मग ते बोलत असतात आणि मग तिथे कदम नावाचा एक तो वॉर्डबॉय असतो, तो चोरून सगळं ऐकत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ती सोनल आणि लेडी कॉन्स्टेबल आतच आहेत. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो आतच आहेत. आणि मग हे सगळं कदम ऐकत असतो. आणि मग आता सावंत एक काम करा, त्या रूमच्या बाहेर तुम्ही थांबा, इथून हलायचं नाही आणि दुसरं कोणालाही आत सोडायचं नाही. तेव्हा ते कॉन्स्टेबल म्हणतो ठीक आहे असं म्हणतो. आणि मग आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्हालाही रिक्वेस्ट करेन की टेस्ट होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा, थँक्यू असं म्हणतो. आणि मग चैतन्य तू इथेच थांब, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, रिपोर्ट घेऊनच निघ असं बाहेर चैतन्याला सांगतो. अर्जुन मी निघतो आता. तेव्हा चैतन्य म्हणतो मी रात्री लवकर परत येईन, सकाळी 11चं हिअरिंग आहे उद्याचं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय आहे ते. सावंत म्हणतोय होय वडगावमध्ये एक इन्स्पेक्टर आहे, त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे असं इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात. त्यांनी सोनलच्या आईवडिलांशी त्यांचा FIR सापडला आहे, मी तुम्हाला त्या इन्स्पेक्टरचा नंबर फॉरवर्ड करतो, तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच इन्स्पेक्टर सावंत, थँक्यू असं म्हणत असतो. मग तुमची खूप मदत झाली. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात माझी तर ड्युटीच आहे, मी ड्युटीच करत आहे आणि
आणि मला माहिती आहे की सायली मॅडम निर्दोष आहेत. असं सायली मॅडम करणं शक्यच नाही. कुठल्याही निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये हे कामच आहे आमचं, असं ते म्हणत असतात इन्स्पेक्टर. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, तिथून निघून जातो आणि वॉर्ड बॉय सगळं ऐकत असतो. आणि मग त्या वॉर्ड बॉयचा फोन वाजायला लागलेला असतो आणि तो फोन असतो सचिनचा. आणि मग तो फोन बघतो आणि विचार करतो, घेऊ का नाही. आणि मग तिथेच म्हणतो, मी जर सचिन साहेबांचा फोन घेतला तर वकील साहेब मला नक्कीच जेलमध्ये पाठवतील आणि माझी नोकरी पण जाईल आणि इज्जत पण जाईल, असं तो वॉर्ड बॉय मनातल्या मनात म्हणतो. कदम फोन कट करतो आणि मग तिथेच इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्यसुद्धा तिथेच असतात. आणि मग आता राकेश या माणसाला ध्यान ठेवायला उभा टाकलेला असतो. त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो, अर्जुन दिसला की आम्हाला कॉल कर, असं म्हणत असतो. तो गाडीतच असतो आणि म्हणतो की गाडीच्या बाजूलाच उभा टाक, तिथेच गाडीकडे बघतच थांब आणि बाहेर आला की तुला कळेल, असं सचिन म्हणत असतो. आणि मग तो माणूस तिथेच रस्त्यावर उभा टाकलेला असतो. आणि मग एक बाईकवाला येतो आणि त्या राकेशच्या माणसाला धक्का मारतो आणि तो राकेशचा माणूस ध्यान ठेवत असतो, तो खाली पडतो. आणि मग सगळेजण त्याच्या भोवताली गोळा होतात. आणि मग तेवढ्यात अर्जुन बाहेर येतो आणि मग ते माणसाला सगळेजण उचलतात आणि मग अर्जुन घेऊन तिथे माणसं गोळा होतात. त्यामुळे माणसाला काहीच दिसत नाही. अर्जुन येतो, बघतो काय चाललंय ते बघतो, त्याच्याकडे जात नाही आणि मग तो जाऊन गाडीत बसतो. आणि मग तो माणूस म्हणतो, मला काही झालेलं नाही असं म्हणून उभा टाकत असतो. आणि तेवढ्यात राकेश आणि सचिन आलेले असतात. राकेश म्हणतो, अर्जुन कुठे आहे, आला का नाही बाहेर. तेव्हा तो माणूस म्हणतो, माहिती नाही. तेव्हा राकेश म्हणतो, माहिती नाही म्हणजे तू त्यांच्या गाडीवर लक्ष ठेवून होतास ना. तो माणूस म्हणतो, मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा अर्जुन सुभेदारांची गाडी उभी होती, पण तेवढ्यात बाईकवाला आला आणि मला धक्का मारला, मी खाली पडलो आणि मग इथे उभी असलेली सुभेदारांची गाडी कधी निघून गेली मला कळलंच नाही. सचिन म्हणतो, तुझं लक्ष नसताना अर्जुन इथून निघून गेला. अर्जुनने बरोबर चैतन्य आणि पोलीस ऑफिसर होते, अर्जुन बरोबर होते का, असं विचारत असतो. तेव्हा ते सुद्धा मला माहीत नाही, असं तो माणूस म्हणतो. राकेश म्हणतो, माहीत नाही म्हणजे मूर्ख आहेस का तू, एवढं साधं काम दिलं होतं ते सुद्धा तुला करता आलं नाही. तेव्हा सचिन म्हणतो, असा चिडचिड करून काही होणार नाही, आता तुझी बाईक घे आणि निघ आता, अर्जुनच्या गाडीचा पाठलाग कर आणि ती गाडी दिसली की आम्हाला लगेच कळव, असं सचिन म्हणत असतो त्या माणसाला. आणि मग आता आत जाऊ का असं म्हणत असतात. आणि मग परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. श्वेता म्हणते, सायलीताईच्या डब्यात खिचडी घालू का, असं सांगत असते. मग कल्पनाताई म्हणतात, सायलीला जेवायला डब्बा मिळू देता येईल की नाही माहीत नाही, पण भेटायला तर येईल, असं तर म्हणत असते कल्पनाताई. अर्जुन सरांनी सायलीताईचा डब्बा देण्याची परवानगी घेतली असेल ना, असं श्वेता विचारत असते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, माहीत नाही ग, तिथे गेल्यावरच कळेल आम्हाला पण. तेव्हा श्वेता म्हणते, अर्जुन सर येणार असतील ना तुमच्याबरोबर. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, नाही ग, अश्विन येणार आहे आमच्यासोबत, आम्ही त्याला काही वेळ नाही आमच्यासोबत यायला. तेव्हा श्वेता म्हणते, हो का, ऑफिसमध्ये त्यांना खूप काम असतं ना. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तो ऑफिसला नाही गेलाय, तो पनवेलच्या बाहेर गेलाय, तो उशीर होणार आहे असं सांगून गेला आहे, असं कल्पनाताई श्वेताला सांगत असतात. ही श्वेता माहिती करून घेत आहे. आणि तेवढ्यात अश्विन येतो आणि मग म्हणतो, माझं चैतन्यशी बोलणं झालं आहे, आपल्याला सायली वहिनीशी भेटण्याची परमिशन मिळाली आहे, असं तो सांगत असतो. डबा तयार असेल तर आपण निघू शकतो. आणि मग श्वेता अश्विनच्या हातात डबा देते आणि मग श्वेता म्हणते, बाय गोलू असं कल्पनाताई सुद्धा म्हणतात आणि मग तिथून जातात. आणि श्वेताने फोन घेतलेला असतो आणि ती आता फोन करणार असते. आणि तिने फोन केलेला असतो सचिनला, पण सचिन काही फोन उचलत नाही. ही कितीतरी वेळा फोन करते पण सचिन उचलत नाही. आणि तेवढ्यात येते अस्मिता आणि मग फोन केलेला असतो सचिनला पण तो उचलत नाही. मग अस्मिता आल्यावर अस्मिता बॅग ठेवते आणि मग कसं आहे माझं बाळ असं म्हणते, बाळाची आठवण आली की नाही मम्माची असं म्हणते. आणि मग ती बाळ घेते आणि मग स्मितला घेऊन म्हणते, मला खूप आठवण आली. तेव्हा अस्मिता म्हणते, श्वेता हा नीट जेवला का ग. तेव्हा श्वेता हो म्हणते. नाही म्हणजे श्वेता म्हणते, नाही खेळतच होता, तो रडला नाही असं म्हणते. मग अस्मिता म्हणते आणि कुळकुळा घेते आणि श्वेताच्या हातातला. आणि मग श्वेताला फोन आलेला असतो सचिनचा. आणि मग ती अस्मिता पाहते आणि म्हणते फोनकडे. आणि अस्मिता म्हणते, अगं श्वेता फोन उचल ना, कुणाचा फोन आहे, तुला खूप वेळ झालं फोन वाजतोय, असं अस्मिता श्वेताला म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, हे गोलू आहे ना लहान, मुलांच्या आजूबाजूला फोन वापरायचं नाही असं म्हणतात, असं श्वेता म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ग, शिवाय रेंजमुळे मुलांना खूप त्रास होतो असं
स्मिता श्वेताला म्हणत असते, माझ्या ना कधी कधी लक्षातच येत नाही ग, पण तू लक्षात ठेवलंस. खरंच तू किती काळजी घेतेस बाळाची. त्यामुळे ना कामावर गेल्यावर मला टेन्शनच येत नाही. थँक्यू असं स्मिता म्हणत असते. आणि मग श्वेता तिच्याकडे पाहते. आणि मग आता परत दवाखान्यातला सीन दाखवलेला आहे. चैतन्य आणि ते सावंत तिथेच वाट पाहत बसलेले असतात. आणि तिकडून डॉक्टर येतात. पण डॉक्टर काहीच न बोलता पुढे जातात. चैतन्य काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते पुढे जातात. मग आता राकेश आणि सचिन बाहेर. ते म्हणत असतात, कोणाची ID बघितल्याशिवाय, कोणाची झडती घेतल्याशिवाय आत सोडत नाहीत. आपण कसे जाणार आहोत? खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणत असतो. तेव्हा सचिन म्हणतो, तो वॉर्डबॉय आहे ना कदम, तो माझा कॉल पण घेत नाही. तो वॉर्डबॉयने कॉल घेतला असता तर आपणाला खूप इझी झालं असतं. म्हणजे एक कॉल घेत नाही आहे असं सचिन म्हणत असतो. परत फोन लावतो. फोन स्विच ऑफ असतो. मग आता फोन त्याचा स्विच ऑफ येतोय असं म्हणतो. आणि मग परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. डॉक्टर काहीतरी म्हणत असतात सचिनला. आणि मग इकडे बाहेरचा सीन दाखवलेला आहे. हे डॉक्टर चैतन्यला काहीतरी म्हणत असतात. आणि मग परत बाहेरचा सीन दाखवलेला आहे. तो माणूस बाहेरच्या पाठीमागे लावलेला असतो अर्जुनच्या, तो आलेला असतो. आणि सचिन म्हणतो, सापडला का अर्जुन? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही, मी पाठलाग केलं होतं दोन्ही गेटच्या बाजूला जाऊन बघून आलो, पण अर्जुनची गाडी कुठेही दिसली नाही असं तो म्हणतो. कळालंच नाही ते कुठे गेले ते. तेव्हा राकेश म्हणतो, हेच सांगत होतो तुला, हेच म्हणत होतो, नीट लक्ष ठेव असं म्हणत होतो. त्याच्यावर नीट लक्ष ठेव, तो निसटला नसता. तेव्हा सचिन म्हणते, जाऊ दे राकेश. तेव्हा तो त्या माणसाला म्हणतो, तू हॉस्पिटलमध्ये जा आणि पोलीस तुझी झडती घेतली तर घेऊ दे. आत गेलास की आधी भरत कदम नावाचा एक वॉर्डबॉय आहे, हा बघ म्हणतो. आणि त्याचा फोटो दाखवतो, याला भेट, आणि हा भेटला की मला लगेच कॉल कर असं सचिन त्या माणसाला सांगत असतो. आणि मग तो माणूस जातो. परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. सायली बसलेली असते इकडे आणि प्रिया फेऱ्या मारत असते. आणि ती सीमा कॉन्स्टेबल प्रियाच्या जवळच उभा टाकलेली असते. प्रिया म्हणते, ताई, कोणाचा फोन मेसेज आलाय का असं खुणावते. तेव्हा ती सीमा कॉन्स्टेबल नाही असं म्हणते. आणि मग इकडे सायली बसलेली असते, हात जोडते आणि म्हणते, यांना सोनलची खरी माहिती मिळण्यात यश दे देवी आई असं सायली हात जोडून म्हणत असते, प्रार्थना करत असते. मला इथून लवकर बाहेर पडता आलं तरच मला मानसी आणि इतर मुलींना शोधता येईल. तोपर्यंत त्यांना सुखरूप ठेव देवी आई असं सायली म्हणत असते आणि हात जोडत असते. आणि प्रिया पाहते. आणि मग ती सायली अगदी डोळे बंद करून प्रार्थना करते. तिने आणि अर्जुनने नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केला, म्हणूनच असा अर्जुन गायब झाला आहे असं प्रिया म्हणत असते. तेवढ्यात तिथे आशा कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, सायली, तुला कोणीतरी भेटायला आला आहे हे असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते, कोण आला असेल, चला बघूया असं म्हणते. आणि मग सायली आणि ती आशा कॉन्स्टेबल सायलीला घेऊन जात असते, कारण बाहेर प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई डबा घेऊन आलेले असतात. मग इकडे प्रिया म्हणते, अर्जुन आला असेल का सायलीला भेटायला? ताई, इथे पटकन ये आणि सीमा कॉन्स्टेबलला बोलवून घेते आणि मला फोन दे म्हणते. आणि मग तिचा फोन घेते आणि सायलीला कोण भेटायला आलंय असं, जा पटकन जा आणि बघ जा असं म्हणत असते. तेव्हा मग सीमा कॉन्स्टेबलचा फोन घेते. आणि मग इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन इन्स्पेक्टर खरातकडे आलेला असतो. म्हणजे आता इन्स्पेक्टर खरात आणि अर्जुन सुभेदार असं एकमेकांची ओळख करून घेतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, बसा ना. तेव्हा अर्जुन बसतो आणि म्हणतो की मला इन्स्पेक्टर सावंत यांनी सगळी कल्पना दिली आहे की मी तुम्हाला पूर्ण कोऑपरेट करेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच असं म्हणतो. आणि मग म्हणतो की मला ती फाईल बघायची आहे, हे म्हणजे FIR बघायची आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, कॉन्स्टेबल खिलारे, 2008ची जी FIR आहे तुम्हाला काढून ठेवायला सांगितली होती ती घेऊन या असं सांगतात. आणि मग ती घेऊन येतात फाईल. आणि मग ती फाईल इन्स्पेक्टर खरात अर्जुनला दाखवतात आणि म्हणतात, त्या मुलीच्या आईवडिलांनी त्याची मुलगी 3 वर्षाची असताना हरवली होती आणि हा FIR 2008 साली केली होती, त्याची ही कॉफी असं अर्जुनला म्हणत असतो. तेवढ्यात जत्रेत आग लागली होती हे सुद्धा लिहिलं होतं. तेव्हा घरात मला खरात म्हणतात, तिची आग लागली होती ना, त्यामुळे तिथे गोंधळ उडाला होता, त्यामुळे त्यांची मुलगी हरवली होती. आणि FIR सुद्धा त्या
FIRमध्ये त्या मुलीचं वर्णनसुद्धा दिलं आहे. अर्जुन म्हणतो, ज्या मुलीचं वर्णन दिलं आहे तिच्या फास्टबद्दलच शोधतो आम्ही. हा खूप मोठा पुरावा आहे इन्स्पेक्टर साहेब, असं अर्जुन म्हणतो. आणि मग परत म्हणतो की मला या मुलीच्या आईवडिलांशी बोलता आलं तर खूप बरं होईल असं म्हणतो. त्याच्याकडेही जन्माचा दाखला असेलच ना त्यांच्याकडे, तो खूप उपयोगी पडेल. तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो, हे FIRमध्ये जो नंबर दिला होता ना त्याला कॉल केला होता पण ते रिसीव्ह करत नाही आहेत. आणि मग FIRमध्ये जो पत्ता आहे त्या पत्ता तिथलाच आहे ते असं इन्स्पेक्टर सांगतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण लगेच जाऊया असं पत्त्यावर. हिच्या आईबाबांना भेटलो तर खूप गोष्टी सोप्या होतील माझ्यासाठी असं अर्जुन सांगत असतो. आणि मग दोघेही त्या सोनलच्या गावाला जायला निघतात. आणि मग आता सायली इकडे हॉलमध्ये येते. आणि मग आता इकडे हे प्रतिमा, त्या कल्पनाताई आणि अश्विन आलेले असतात. मग सायली म्हणते, आई तुम्ही आणि अश्विन भाऊजी इथे, असं सायली त्यांना बघून म्हणत असते. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आम्ही तुला भेटण्यासाठी खास परमिशन घेऊन आलो आहे हे असं अश्विन म्हणतो. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, आम्ही खरं तर तुझ्यासाठी डबा घेऊन आलो होतो पण सायली पोलिसांनी डबा आत आणूच दिला नाही. तेव्हा सायलीमध्ये काही हरकत नाही आई, तुम्ही तिघं मला भेटायला आला हेच खूप आहे. तेव्हा सायली म्हणते, गौरी कशी आहे असं विचारते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, ठीक आहे, तुझी खूप आठवण काढते असं म्हणत असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली सगळ्यांनाच खूप आठवण येते तुझी, तू नाही आहेस तर आम्हाला अगदी काहीच करमत नाही. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई आणि मधुभाऊ कसे आहेत. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अगं सगळे ठीक आहेत, तूच लवकर ये असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, आज यांच्या हाताला खूप मोठा पुरावा लागण्याची शक्यता आहे आई, जर तसं झालं ना तर खरंच मी लवकरात लवकर घरी येईल, फक्त त्यांना परत येऊ दे. बरं, ह्यांचा काही फोन वगैरे आला होता का. तेव्हा असं सायली म्हणत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, मी दादाला कॉल ट्राय केला होता पण फोन त्याचा लागत नाही. तेव्हा सायली म्हणते, कदाचित तिथे नेटवर्क नसेल असं म्हणत असते. तेव्हा लगेच त्यांना नेटवर्क आलं ना की ते लगेच फोन करतील. आणि मग ती सीमा कॉन्स्टेबल बघायला आलेली असते की ते कोण आलं आहे, जी प्रियाने पाठवलेलं असतं. आणि मग तिथेच बाहेर असते आशाताई. ती आशाताई त्या सीमाला म्हणते, काय काम आहे सीमा तुझं इथं, निघ इथून असं म्हणते. कारण ती आशा कॉन्स्टेबल ध्यान ठेवून उभी असते. आणि मग ती सीमा कॉन्स्टेबल परत जाते आणि मग ती प्रियाकडे जाते. आणि मग प्रिया फोनवर बोलत असते, अर्जुन कुठे गेला काही कळलं का असं सचिनला म्हणते. तेव्हा सचिन म्हणतो, काहीच हाताला लागत नाही, तो अर्जुन कुठे गेला आहे हे अजून कळलं नाही आणि हॉस्पिटलमध्ये आत शिरताच येत नाही, वरून तो भरत माझे कॉल सुद्धा घेत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, हा भरत कोण आहे. तेव्हा सचिन म्हणतो, भरत म्हणजे तोच माणूस आहे, वॉर्ड बॉय आहे, त्याला आपण हे काम करायला पैसे दिले होते ना, तो माणूस आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ सचिन, आकाश पाताळ हे कर पण आपणाला हे कळायलाच हवं अर्जुन नेमकं काय करतोय, कळलं ना, नाहीतर हे सगळं आपल्या अंगाशी येईल असं प्रिया म्हणते. आणि मग ती जी कैदी असते तिचा मुलगा इथे असतो, त्या मुलाला घेऊन जात असतात सगळेजण घरचे. आणि मग ती ओरडत असते, रडत असते. आणि मग ते घेऊन जा माझ्या बाळाला परत, मला माझ्यासमोर तिला आणू नका ह्याला. तेव्हा सायली म्हणते, ताई हे या बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी किती त्रासदायक आहे. मग ती कैदी म्हणते, तुम्ही मुद्दाम करताय, नाही मुद्दाम करताय, माझ्या बाळापासून मला दूर करताय तुम्हाला असं करता येणार नाही, तुम्ही मुद्दाम केला आहे असं म्हणत असते. कैद्याचा नवरा म्हणतो, अगं कायद्याने या बाळाला तुझ्याकडे राहण्याची परमिशन दिली होती ना, पण तुलाच नको आहे पण आम्ही काय करणार. तेव्हा ती कैदी म्हणते, मी कधी म्हणाले हा मला नको आहे म्हणून. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, मग तू याच्याशी इतका वाईट का वागतेस, तू आत्ताच म्हणाली होतीस ना याला घेऊन जा म्हणून. तेव्हा ती कैदी म्हणते, मला माझं बाळ जेलमध्ये वाढवायचं नाही आहे पण मुलांना त्याच्यापासून दूर पण नाही राहायचं आहे असं म्हणते. मी गुन्हा केलाय आणि शिक्षा माझं बाळ भोगतंय असं ती कैदी म्हणत असते. सांगा ना मी काय करू असं म्हणते. आणि मग सगळेजण तिथून निघून जातात, तिचं कोणीही ऐकत नाही. आणि हे सगळं पाहून त्या सायलीला खूप वाईट वाटत असतं. आणि मग ती कैदी माझं बाळ असं म्हणते आणि रडत असते. सायली हे पाहते आणि तिला सुद्धा रडवेलेलं होतं आणि खूप वाईट वाटतं. तेव्हा प्रिया इकडे आवाज देते, सीमाताई, सीमा असं म्हणून जोरात आवाज देत असते. आणि मग विचारते की सायलीला भेटायला कोण आलं होतं. तेव्हा ती सीमा कॉन्स्टेबल म्हणते, मला नाही माहिती, मी बघायला गेले होते पण दारातच आशाताई होत्या, त्यामुळे
आत कोण आहे ते मला दिसलंच नाही. तेव्हा प्रिया म्हणते निघ म्हणते आणि तिला रागावते आणि मग ती डोक्याला हात लावते आणि म्हणते एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही. एक एक गोष्ट चुकायला लागली आहे. एकाच वेळेला सगळं चुकायला लागलं आहे. एक एक करून सगळं चुकायला लागतं आणि मग एक एक करून माझ्या हातून निसटून जायला लागतंय असं प्रिया म्हणत असते. निसटून चाललंय असं म्हणते आणि मग परत इथेच आपला आजचा भाग संपतो. आता मग उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. अर्जुन त्या गावाला गेलेला असतो वडगावला आणि मग तिथे एका घराला कुलूप लावलेलं असतं आणि मग तो सचिन अर्जुन म्हणतो इथे कोणीच राहत नाही असं अर्जुन म्हणतो आणि मग असं वाटतं तिथल्या या माणसाला विचारत असतो. मग म्हणत असतो इथली फॅमिली जी राहायची ती कुठे राहते आता. तेव्हा तो माणूस म्हणतो तो केव्हाच ते गाव सोडून गेलेत, बरीच वर्ष झाली त्यांना असं म्हणत असतो. आणि मग आता कोर्टातला सीन दाखवलेला आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन कसा नाही आला. मग प्रतापराव म्हणतात अरे तो रात्री घरीच आलेला नाही असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा जज साहेब म्हणतात आजची कारवाई सुरू करा असं म्हणत असतात आणि मग ते ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात आरोपीचे वकील अर्जुन सुभेदार अजून आलेलेच नाहीत. तेव्हा चैतन्य म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी याच केसच्या संदर्भात ते पनवेलच्या बाहेर गेलेत. माझी कोर्टाला विनंती आहे की थोडासा वेळ द्यावा असं चैतन्य म्हणत असतो. आणि मग सचिन आणि राकेश तिथेच आलेले असतात वेषांतर करून, म्हणजे दाढी लावून आलेले असतात. आणि मग इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर अशाच नवनवीन भागासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.